हॅलो फ्रेंड्स, आज मला तुमच्याबरोबर एक कथा शेअर करायची आहे आणि त्याचं तात्पर्यसुद्धा डिस्कस करायचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतो. एकदा काय झालं की एका उच्चभ्रू सोसायटीमधले लोक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण एक मंदिर बांधायचं आणि त्या मंदिराला दर आठवड्याला न चुकता एक सोन्याचं नाणं प्रत्येकाने दान करायचं. असं ठरवल्यानंतर बरेचसे पैसे खर्च करून त्यांनी ते मंदिर बांधलं. सुंदर असं मंदिर बांधलं आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्या सोसायटीमधली एक सोन्याचं नाणं त्या मंदिरामध्ये दान करू लागली. असं नेहमी चाललं. काही महिने उलटले, आठवडे उलटले. त्याच्यानंतर एका माणसाच्या मनात विचार आला, की आपण हे जे सोन्याचं नाणं दर आठवड्याला दान करतोय मंदिराला, ते ठीक तर आहेच ठरल्याप्रमाणे. पण जर मी ह्या आठवड्यामध्ये सोन्याच्या नाण्याऐवजी जर एक तांब्याचं नाणं जर मी दान केलं, तर कुणाला कळणार आहे की ते मीच दान केलं म्हणून? जेव्हा ती पेटी उघडली जाईल, तेव्हा त्याच्यामध्ये एक तांब्याचं नाणं मिळेल सोन्याच्या नाण्याऐवजी आणि ते माझ्या अंगलट तर नक्कीच नाही येणार, कारण कळणारच नाही कुणाला की हे दान कुणी केलंय. असं तो ठरवतो आणि त्या आठवड्यामध्ये एक तांब्याचं नाणं दानपेटीमध्ये टाकतो. काही महिने गेल्यानंतर ती पेटी जेव्हा उघडली गेली, तेव्हा आश्चर्यकारक अशी गोष्ट आढळून आली, म्हणजे की त्या दानपेटीमध्ये एकही सोन्याचं नाणं नव्हतं. सगळीच्या सगळी तांब्याची नाणीच आढळून आली. एवढीच कथा आहे. आता त्याचं तात्पर्य मला डिस्कस करायचं आहे. ह्या कथेमध्ये फक्त एका व्यक्तीने असं ठरवलं होतं, की ह्या आठवड्यात मी तांब्याचं नाणं दान करेन आणि ते मीच दान करतोय असं कोणालाही नाही कळणार. पण इथे झालं काय, की प्रत्येक व्यक्तीने इथे सोन्याच्या नाण्याऐवजी एक तांब्याचं नाणं दान केलं होतं. असं कसं घडलं? प्रत्येक व्यक्तीच्या मनात तोच विचार कसा काय येऊ शकला किंवा आला? त्याचं रिझन आहे, त्याचं कारण आहे आपलं मन. मनाची शक्ती इतकी विशाल आहे, मन इतकं ताकदवान आहे, की आपण ज्या व्यक्तीच्या सहवासात राहतो, त्याचं मन, त्याची विचारशक्ती, त्याची इच्छाशक्ती, त्याचं चारित्र्य आपल्या चारित्र्याला किंवा आपल्या मनाला सतत प्रभावित करत असतं, इन्फ्लुएन्स करत असतं. त्याच्यामुळे आपण अशा भ्रमात कधीही राहता कामा नये, की मी माझ्या मनामध्ये ही अशी गोष्ट आली, म्हणजे ती दुसऱ्याच्या मनात नाही येणार. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की मन हे केवळ मेंदूत तयार होत नाही. ते शरीराच्या बाहेर सुद्धा असतं. ते तरंगांचं बनलेलं असतं. कदाचित आपण त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज किंवा तत्सम कुठल्यातरी वेव्हज आपण म्हणू शकतो. पण मन हे तरंगांचं बनलेलं असतं आणि ते मेंदूच्या बाहेर सुद्धा असतं. त्याच्यामुळं आपल्या मनात जे जे विचार येतात, ते विचार आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा इन्फ्लुएन्स करतात. मग ते आपले कुटुंबीय असोत, मित्रमैत्रिणी असोत किंवा कुणीही असोत किंवा त्यांचं मनसुद्धा, त्यांचे विचारसुद्धा आपल्याला न बोलतासुद्धा इन्फ्लुएन्स करत असतात किंवा प्रभावित करत असतात. त्यांचं चारित्र्यसुद्धा आपल्या चारित्र्याला घडवत असतं. मन हे हवं तर तुम्ही रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जसं काम करतं. रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलमध्ये काय होतं, युरेनियमसारख्या किंवा पोलोनियमसारख्या, की ते सतत किरणोत्सार करत असतं, पण आपल्याला दिसत नाही की किरणोत्सार होतोय. सरळ-सरळ डोळ्यांनी आपल्याला कळत पण नाही. पण ते आपल्या शरीराला अफेक्ट करत असतं. आपल्या शरीरातल्या अणू-अणूवर किंवा जनुकांवर सुद्धा, सूक्ष्मातल्या सूक्ष्म पेशीवर सुद्धा किरणोत्सार
कार्य करत असतो किंवा प्रभाव टाकत असतो, तसं मनसुद्धा एकमेकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत असतं. त्याच्यामुळे वी नीड टू बिवेअर ऑफ द थिंग, की आपण कुणाबरोबर उठबस करतोय. आपण जे आपले मित्रमैत्रिणी आहेत, आपला जो ग्रुप आहे, ज्या लोकांमध्ये आपण जास्तीत जास्त वेळ बसतोय, जास्तीत जास्त वेळ डिस्कस करतोय किंवा सतत ज्यांच्याबरोबर वेळ घालवतोय, त्यांचं चारित्र्य कसं आहे, त्यांची विचारसरणी कशी आहे, त्यांची वागणूक कशी आहे, हे सतत आपण ऑब्झर्व्ह करायला पाहिजे. सतत त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. कारण जितका जास्तीत जास्त वेळ आपण चांगलं चारित्र्य नसलेल्या, चांगल्या विचार नसलेल्या लोकांमध्ये बसत असतो, तितकंच आपण त्यांच्या विचारांनी प्रभावित होत असतो. नकळतपणे जसं रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल किरणोत्साराने आपल्या शरीरावर प्रभाव टाकत असतं, तसं दुसऱ्यांचं मनसुद्धा आपल्या वैयक्तिक विचारसरणीवर, चारित्र्यावर, वागणुकीवर परिणाम करत असतं. आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत, त्याचे परिणाम जे आहेत, दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम आहेत, ते आपल्या आयुष्यात पुढच्या काळात हळूहळू दिसून यायला लागतात. म्हणूनच तर ज्ञानेश्वरांनी सुद्धा पसायदाणामध्ये सांगितलं होतं, की जे जे आपल्या आयुष्यामध्ये लोक येतील ते चंद्रमे जे अलांछन असले पाहिजे किंवा मार्तंड जे तापहीन असलं पाहिजे. पण हे कितपत शक्य आहे? आपल्याला हे जरी कळालं, की आजूबाजूचे लोक जे आहेत, ते आपल्या चारित्र्यावर, त्यांची विचारसरणी प्रभाव टाकत असते किंवा नकळत त्यांच्या वागणुकीवरनं किंवा त्यांच्या विचारांवरून आपलंसुद्धा चारित्र्य घडत आहे. मग आपण काय करू शकतो? कारण आपण शाळा कॉलेजेसमध्ये जात असतो. आपण समाजामध्ये वावरत असतो, कुटुंबियांमध्ये वावरत असतो. कामाच्या ठिकाणी आपल्या वेगळ्या वेगळ्या विचारसरणीचे आणि चारित्र्याचे लोक आपल्या आजूबाजूला असतात. त्यांच्याशी एव्हरी मोमेंट वी नीड टू डील विथ देम, राईट? अशा वेळेला आपण त्यांना अव्हॉइड नाही करू शकत, की आपल्याला जरी कळलं की ह्या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं नाही आहे, ह्या व्यक्तीचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याचे आपल्याविषयीचे विचार चांगले नाही आहेत, हे जरी कळालं तरी त्याला आपण अव्हॉइड नाही करू शकत. त्यांना आपण टाळू नाही शकत. कारण काम हे काम आहे. अर्थश्य पुरुषोदासा असं महाभारतामध्ये भीष्म म्हणाला होता, हे तुम्हाला आठवत असेलच. मग आपण अशा लोकांना सोसायटीमध्ये उठ-बस करताना, कामामध्ये एकमेकांशी बोलताना, वेळ घालवताना आपल्याला ह्या सगळ्या लोकांना अव्हॉइड नाही करू शकत. कारण एका विशिष्ट चारित्र्याचे लोकच आपण कामामध्ये हायर करू शकतो का? नाही. आपण लोकांना हायर करताना त्यांचं चारित्र्य, वैयक्तिक चारित्र्य बघून किंवा विचारसरणी बघून हायर करतो का? नाही. पण आपल्या कामामध्ये अशा सगळ्या विचारसरणींचे, बऱ्या-वाईट विचारसरणींचे लोक आपल्याबरोबर काम करतात आणि कळत-नकळत ते आपल्या जीवनावर त्यांच्या विचारांनी न बोलता सुद्धा प्रभाव टाकतात. मग करायचं काय अशा वेळेला? याच्यावर सगळ्यात चांगला आणि सरळ-सरळ उपाय म्हणजे रोज ध्यान करणे. आपलं मन जे असतं, जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो, पाहतो, इंद्रियांनी बऱ्याचशा आजूबाजूच्या गोष्टी ग्रास्प करतो, तेव्हा आपल्याला कळत नाही की आपलं सबकॉन्शियस माइंड आणखी बऱ्याचशा गोष्टी ग्रास्प करतं आणि त्या आपल्या अंतर्मनात बांधून ठेवतं. गाठ मारल्यासारखी, एखाद्या धाग्याला गाठ मारल्यासारखी. त्याच्यामुळं आपलं चारित्र्य घडत असतं. रोजच्या रोज सकाळ, संध्याकाळी ध्यान केल्यामुळं हे असले जे वाईट संस्कार किंवा अपवित्र संस्कार आपल्या मनावर होतात, जे पुढे जाऊन आपल्या आयुष्याला संकटात टाकणार आहेत, आपल्या चारित्र्याला मलिन किंवा दूषित करणार आहेत, हे विचार रोजच्या रोज आपण बाहेर काढून टाकले पाहिजे. जसं एखादं टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आपण पर्टिक्युलर इंटरव्हलनी त्याला आपण त्याचं सर्व्हिसिंग करतो. म्हणजे त्याच्यातला एक एक पार्ट आहे तो मजबूत राहील आणि ती पुढच्या अनेक वर्षांसाठी आपल्याला निर्विघ्नपणे वापरता येईल आपली गाडी. तसं आपलं मनसुद्धा रोजच्या रोज आपण स्वच्छ करायला पाहिजे. आपण घराच्या बाहेर गेलो की बाहेरची धूळ, धुळीचे कण, वातावरण, दूषित असा वायू आपण इनहेल पण करत असतो आणि शरीरावर त्याचा परिणाम पण होत असतो. म्हणून आपण घरी येऊन अंघोळसुद्धा करतो रोजच्या रोज किंवा रोजच्या रोज आपल्याला शरीरासाठी आवश्यक असा पोषक आहार घेतो. तसं मनाला सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ करायला पाहिजे. सकाळ आणि संध्याकाळी 2दा ध्यान करायला पाहिजे. 2दा ध्यान जरी नाही जमलं तरी एकदा तरी ध्यान करायला पाहिजे.
कमीत कमी 15-20 मिनिटं तरी आपल्याला रोज ध्यान करायला पाहिजे. मग कुठल्याही प्रकारची ध्यान पद्धतीचा तुम्ही अवलंब करा. पण ते रोजच्या रोज करायला पाहिजे. तर तुम्ही ध्यान करत नसाल, तर तुमच्यासाठी माझं एक सांगणं आहे, की तुम्हाला रोज ध्यान करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जे आवडतं ते ध्यान तुम्ही ध्यान पद्धती लवकरात लवकर शिका. कोणाकडनं तरी समजून घ्या आणि रोजच्या रोज ध्यान करायला चालू करा. अदरवाईज बाय डिफॉल्ट तुम्ही कितीही चांगले असाल, कितीही चांगल्या संस्कारात जन्मलेले असाल, चांगल्या विचारांचे असाल, तुमची जडणघडण कितीही सात्विक कुटुंबात आणि समाजात जरी झालेली असेल, तरी बाहेरचं वातावरण आहे आणि बाहेरचे लोक तुमच्या मनाला सहजपणे कळत नकळत दूषित करणारच, तुमच्या चारित्र्याला मलिन करणारच आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस त्यांचे परिणाम तुम्हाला भविष्यात दिसून येणारच. हे सगळं अवॉइड करण्यासाठी रोजच्या रोज ध्यान तुम्ही करायलाच पाहिजे. स्वतःचं मन, स्वतःचं चित्त शुद्ध, निर्मळ, निर्विकार असं बनवलंच पाहिजे. थँक यू.